बनसोडे प्रकरणातील धक्कादायक सत्य आता उघडकीस येत आहे। आकाश उर्फ आक्या बनसोडला मारण्याची सुपारी कोणी दिली होती? या हल्ल्यामागे खरा हात कोणाचा होता? या हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण होता, जो पडद्यामागे आड राहून सूत्र हलवत होता? हे आता उघड झालंय। या हल्ल्यात पोलिसांना पकडलेले 3 आरोपी हे नेमकी कोण आहेत? हे काय म्हणाले? या हल्ल्यामागचं खरं कारण काय आहे आता समोर आलेलं आहे। पोलिसांनी अर्जमध्ये ऍक्शन घेऊन तिघांना अटक देखील केलेली आहे। त्या 3 जणांच्या चौकशीमध्ये काय गोष्टी समोर आल्यात या संदर्भात आकाश बनसोडे देखील खासगी रुग्णालयामध्ये जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत तो देखील काय म्हणाला याची चर्चा राज्यात सुरू झालेली आहे। राज्यभर आकाश बनसोडे करता सहानुभूतीची लाट उसळलेली आहे आणि त्यातच एक धक्कादायक सत्य समोर आलंय। त्यामुळेच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की काय होत आहे, सविस्तर प्रकरणाचा कोणाचा हात होता, या हल्ल्यामागे कोणी माहिती दिली होती, सुपारीमध्ये कोण होता मास्टरमाइंड। चला पाहूया संपूर्ण सविस्तर स्पेशल रिपोर्ट। पुण्याच्या वाघोली परिसरात गुरुवारी एका उभारत्या कलाकाराला संपूर्णचा एक नियोजनबद्ध कट रचला गेला होता। हल्ल्याचं स्वरूप आता एक मोठी शंका येत आहे। हे सगळं पूर्वनियोजित होतं। दुकानात अचानक आलेले 3 जण ज्यांच्या दुकानात चोरी करण्याचा कोणताच हेतू नव्हता, ज्यांनी दुकानातली एकही वस्तूला हात लावला नाही, मग थेट हल्ला कसा केला, मग हा थेट हल्ला का करण्यात आला, काय आहेत या हल्ल्यामागची कारण, धक्कादायक सत्यता आता आपण जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्टमध्ये। अशी एक कहाणी पुण्यातील एका अशा तरुणाची जो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून आपल्या कलेच्या जोरावर लाखो लोकांच्या दिलावर राज्य करत होता। तोच तरुण आज मृत्यूशी झुंज देतोय। आपण बोलतोय प्रसिद्ध रील स्टार आकाश उर्फ आक्या बनसोडे बद्दल। महाराष्ट्रातील करोड लोकांचा हा चेहरा परिचयाचा आहे, पण तो इतका प्रसिद्ध झाला की वाघोलीसारख्या परिसरात राहणार एक साधा तरुण ज्याचं न्यू मेन्सवेअर नावाचं एक कपड्याचं दुकान, तो अचानक सोशल मीडियाचा किंग कसा बनला, त्याला कोणी मोठी रंजक आहे याची गोष्ट यातच दडला आहे हल्ल्यामागचं रहस्य आणि ती हटके स्टाईल, त्याच्या मजेदार रील्स आणि तरुण मनाला थेट भिडणारे जे रील्स, यामुळे तो पाहता पाहता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आणि इंस्टाग्राम युट्यूबवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत। तब्बल 2 कोटीहून अधिक लोकांचा पाठिंबा त्याला मिळाला। ते एक रील स्टार नव्हता तर अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान होता। एकीकडे तो स्वतःचा व्यवसाय सांभाळत होता तर दुसरीकडे आपल्या कलेला आपल्या फॅशनला जपत होता। त्याचा प्रत्येक व्हिडिओ काही तासामध्ये लाखो लोकांपर्यंत पोहोचायचा, पण त्याला कुठे माहित होतं हीच प्रसिद्धी, हीच लोकप्रियता त्यांच्या तरुणामध्ये उमेद जागी करण्याची त्याची एक क्षमता एक दिवस त्याच्या जीवावर उठेल आणि एक असा प्रसंग येईल की ज्याच्यात त्याला जीवनाशी झुंज द्यावी लागेल। ती रात्र होती गुरुवारची। वाघोली परिसरच्या ओबाळीनगर भागात सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं। रात्रीचे साधारण 8 वाजले होते। दिवसभराचा थकवा होता आणि आकाश आपले न्यू मेन्सवेअर त्या दुकानात 1 तास दुकान बंद करण्याची तयारी सुरू होती। तेवढ्यात 3 जण दुकानात शिरले। कोणतरी ग्राहक असल्यासारखं ते वागत होते। सुरुवातीला कुठली संशयास्पद हालचाल न करता त्यांनी त्याचे चेहरे अनोळखी होते, पण त्यांच्या डोळ्यात राग आणि क्रूरता स्पष्ट दिसत होते। आकाशला काही काळाच्या आत, काही समजाच्या आत त्यांनी बोललं कमी आणि थेट हल्ला सुरू केला। तो हल्ला इतका प्राणघातक होता की आकाशला काय करावं ते समजेना। आकाश वाचवण्याचा प्रयत्न करू लागला। त्यातच त्यापैकी एक जण ओरडला, त्यांच्यामधील एक जण ओरडला, थांब तुझा गेमच करतो। हे ऐकल्यानंतर आकाशला देखील भीती वाटू लागली। आकाशला वाटलं आता काहीतरी होणार। पुण्यातील गुन्हेगारी विश्वात या शब्दाचा तुझा गेम करतो या शब्दाचा अर्थ असा होतो की तुझा आता जीव आम्ही घेणार किंवा तुम्हाला आज संपवून टाकतो। आकाशला प्रतिक्रिया द्यायला काही वेळच मिळाला नाही। त्या तिघांनी आपल्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला। धारदार शस्त्रे इतकी जबरदस्त होती त्यांच्यातून कोणीही जीव वाचवणार नव्हता। हल्ला सुरू झाला तो थरार एका क्षणात सगळं काही बदलून गेला आणि आकाशच्या पाठीमागून डोक्यावर, उजव्या भुवयाजवळ, ओठाजवळ, अगदी पायाच्या मांडीवर निर्दयीपणे वार केले। तो एकटाच होता। 3 जण धारदार शस्त्र होते। रपारप वार सुरू होते। छातीवर देखील वार होते, डोक्यावर देखील वार होते, छातीवर देखील वार होते। आकाश कधी शुद्धीवर येईल त्या गोष्टीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या हक्काच्या जागेत त्याचं स्वतःचं दुकान, स्वतःची जागा, त्याचा जीव वाचवणं कठीण होऊन गेलं होतं। कारण की धारदार शस्त्रांनी 3 लोक होती, ती 3 लोक त्याच्यावर हल्ला करत होती। अक्षरशः हल्ला झाला, त्याला जीव वाचवण्यामध्ये अडचण आली। रक्ताच्या थराळामध्ये आकाश खाली कोसळला। हल्लेखोराचा उद्देश स्पष्ट होता, त्यांना आकाशला संपवायचं होतं, जीवन सोडायचं नव्हतं। हा एक प्राणघातक हल्ला होता। कोणाचा प्रयत्न होता आकाशला रक्ताच्या थराळात सोडून ते तिघे तिथूनही पसार झाले, पण सीसीटीव्ही चालू होता।
जवळ जिथून आले होते तिथून देखील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत होतं। आता उघडकीस येणार होती ती म्हणजे महत्वाची कडी, ज्यामुळे आता एवढा आरडाओरडा सुरू झाला होता। लोक एका क्षणात बातमी वाऱ्यासारखी पसरली होती। एका प्रसिद्ध रील स्टार झालेला हा भयान हल्ला रील स्टारवर झाला, ज्याने पोलीस दलही खडबडून जागी झालं। प्रकरण देखील अतिशय गंभीर होतं। पोलीस गुन्हे शाखाच्या युनिट सहाय्याने तात्काळ सूत्र हलवली। एकीकडे आकाशला तातडीने खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तिचे आता सध्या प्रकृती अतिशय चिंताजनक होतं। तो आयसीयू मधून आता डॉक्टरच्या निगराणीखाली होता। तर दुसरीकडे पोलीस हल्लेखोराचा शोध घेत अगदी जोराने घेत होते। त्यांनी सापळा रचला। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ, आजूबाजूच्या लोकांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली। याच प्रकरणी आकाशच्या मित्राने ज्ञानोबा जाधव यांनी देखील फिर्याद दिली आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईला यश आलं। अवघ्या 24 तासाच्या आत पोलीस त्या तिघांना बेडा ठोकल्या। खराडी परिसरात राहिलेले अनिकेत, दीपक वानखेडे, प्रवीण गोविंद माने या आणि त्याच्यासोबत अल्पवयीन तरुण या तिघांना पोलिसांनी अटक केली। पोलिसांची कारवाई अत्यंत वेगवान आणि कौतुकास्पद होती। सोशल मीडियावर आकाशच्या चाहत्यांनी गेट वेल सून आक्या असा ट्रेंड सुरू केला आणि ज्याच्यासाठी ते प्रार्थना करत होते। पण तिघांना तर अटक झाली, पण खरी का इथून पुढे कहाणी सुरू होणार होती? प्रश्न अजून तोच होता। हल्ला का केला? या तिघाची आकाशसोबत अशी कोणती दुश्मनी होती की त्याला थेट जीवनाशी मारण्याचा प्रयत्न केला? या तिघांच्या मागे कोण मास्टरमाइंड आहे का? कोणतरी असा जो आहे तो पडद्यामागे राहून सगळे सूत्र हलवत होता। पोलिसांनी अटक केलेला अनिकेत वानखेडे, प्रवीण माने त्या अल्पवयीन मुलाकडून कसून चौकशी सुरू केली आहे। या चौकशीतून आता नेमकं आता काय समोर येते हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। यामधून 4 शक्यता उघडकीस आलेल्या आहेत। मग हल्ला कोणत्या प्रकारातून करण्यात आला? हल्ल्यामागे कोण आहेत? मास्टरमाइंड कोण आहे? या सगळ्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता उघड होणार आहेत। पहिली जी गोष्ट आहे वैयक्तिक वाद। आता त्या ज्यामध्ये पहिली शक्यता समोर येते, वैयक्तिक वाद आहे का? आकाशचं कोणासोबत भांडण झालं होतं का? त्याचा जुना वाद होता का? प्रसिद्धीच्या जोरात तो आल्यामुळे न कळतपणे त्यात कोणतरी दुखावलं गेलं होतं का? मग त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला झाला। अशा दिशेने तपास देखील सुरू आहे। दुसरी शक्यता जी महत्वाची आहे ती म्हणजे व्यावसायिक स्पर्धा। आकाशचं कपड्याचं दुकान जे होतं ते अतिशय उत्तम चालू होतं। गिराईक त्याच्याकडे यायचे, त्याच्यावरील लोकप्रियता, त्यामुळे त्याचा दुकानाचा व्यवसाय प्रचंड वाढला होता। मग ही व्यावसायिक स्पर्धा किंवा त्याचं चाललेलं दुकान ते कोणाला तर खुपत होतं का? त्याच्याकडून व्यवसाय संपवण्यासाठी हा हल्ला घडवून आलेला होता का? तसं पाहिलं गेलं जी दुसरी शक्यता याच्यातून वरतून येते। तिसरी सगळ्यात मोठी शक्यता आहे प्रसिद्धीपणामुळे निर्माण झालेली असूया। आकाशची लोकप्रियता गगनाला भिडली होती। त्याचं यश, त्याचं चाहता वर्ग हे त्याच्या काहींच्या डोळ्यात खुपत होतं का? हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। याच ईर्ष्येपोटी त्याला संपण्याचा कट रचला गेला का? समाजात आजकाल सृजनशीलतेचा इतका दोष का होतोय यावर देखील अशी शंका निर्माण होते। चौथी आणि सगळ्यात धक्कादायक शक्यता, कोणी त्याच्याला सुपारी दिली होती का? या तिघाला कोणतरी पैसे देऊन आकाशावर हल्ला करायला सांगितलं होतं का? आणि जर जो व्यक्ती आहे तो जर याची शक्यता असेल तर कोणता व्यक्ती जो याचा खरा मास्टरमाइंड आहे, जो पडद्याआड अजूनही आहे? या सगळ्याचे उत्तर पोलीस आता शोधत आहेत। अटक करण्यात आलेले आरोपी पोलिसांच्या प्रश्नापुढे काय बोलतात? त्यांनाही कोणाचं नाव घेतलं का? या हल्ल्यात कोणाचा कट रचला होता? या सगळ्याच्या प्रश्नामुळे आता हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलंय। एकीकडे पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे आणि दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या आकाश बनसोडे यांच्याकडे। सूत्राकडे मिळालेल्या माहितीनुसार आकाशची प्रकृती अजूनही गंभीर असली तरी तो आता धोक्यावर आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आकाश शुद्धीवर आल्यानंतर तो पोलिसांना काय जबाब देतो, काय बोलतो या प्रकरणाची पुढील दिशा ठरणार आहे। त्याला हल्लेखोरांना ओळखता आलं का? त्याच्यावर जो हल्ला केला असावा याचा काय अंदाज आहे महत्वाचा ठरणार आहे। आकाश एक शब्द एक इशारा या प्रकारातील खऱ्या मास्टरमाइंडचा चेहरा समोर आणू शकतो। संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे लाखो चाहते आहेत। तो लवकर बरा व्हावा याच्यासाठी प्रार्थना करत आहेत। या हल्ल्यामुळे सत्य जगासमोर येईल याची वाट पाहत आहेत। तर ही होती रील स्टार आकाश बनकरवरची हल्ल्याची संपूर्ण कहाणी। एका उदयोन्मुख कलाकाराला अशा प्रकारे संपवण्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय। सध्या तरी पोलिसांनी तिघांना अटक केली असली तरी या प्रकाराचा खरा सूत्रधार अजूनही पडद्याआड आहे। या तिघापैकीच एक किंवा चौथा कोणता तरी वेगळा लवकर जाईल हे लवकरच स्पष्ट होईल। या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतात। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? या हल्ल्यामागे काय कारण असू शकतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सविस्तर विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।